जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आपण समाजाचे ऋणी आहोत, त्यामुळे समाजाचं ऋणही आपल्याला फेडता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की शेतामध्ये शेतकरी कष्ट करतो, घाम गळतो, राबतो, तेव्हा कुठं त्याला पीक येतं आणि मग मात्र आपण उत्तमरित्या 2 टाइम जेवतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्या शेतकऱ्याचं सुद्धा आपण ऋणी आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकावर अवलंबून असते, त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आपण ऋणी आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की बघा म्हणले समर्थ, डॉक्टर अवलंबून कोणावर असतं की जे पेशंट येतील त्याच्यावर डॉक्टर अवलंबून असतात. पेशंटच जर नाही आले तर डॉक्टर कोणावर अवलंबून राहणार. आणि म्हणून समर्थ म्हणतात की डॉक्टरांना पेशंटची गरज असते. तर आजारी व्यक्तींनी जर दवाखान्यातच फिरकले नाही तर डॉक्टरांना पैसे कसे मिळतील आणि डॉक्टरांचं घर संसार कसं चालेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की याच्या उलट आपण विचार करायचं, जर डॉक्टरच नसतील तर आजारी व्यक्ती कोठे गेले असते, कारण आजारी व्यक्तींना सुद्धा डॉक्टरची गरज आहे आणि डॉक्टरांना सुद्धा पेशंटची गरज आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्ती ही कोणावर तरी अवलंबून आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आजारी व्यक्ती डॉक्टरांना देव मानते तर डॉक्टर हे पेशंटला देव मानतात. बघा म्हणले समर्थ, मालक हा नोकरांना देव मानतो तर नोकर हे मालक आहे, त्याच्यामुळे मला पगार मिळतो असं नोकर म्हणतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दुकानदार हे गिराकांना देव मानतात तर गिराक हे आपल्याला सामान मिळतंय, वेळच्यावेळी आपल्याला वस्तू मिळतात, त्यामुळे गिराक हे दुकानदारांना देव मानतात. आणि बघा म्हणले समर्थ, शिक्षक हा विद्यार्थ्यांना देव मानतात, कारण शिक्षक का शिकवतात, कारण विद्यार्थी हे वेळेवर शाळेत जातात आणि मन लावून शिकतात, त्यामुळे शिक्षक हे विद्यार्थ्यांना देव मानतात. तर विद्यार्थी शिक्षकांना देव मानतात का, तर शिक्षक हे उत्तमाचं आम्हाला शिक्षण देतात, शिक्षण दिल्यामुळे आम्हाला सर्टिफिकेट मिळतं, आम्ही परीक्षेत पास होतो, आम्हाला उत्तमाची नोकरी मिळते, त्यामुळे विद्यार्थी हे शिक्षकांना देव मानतात. म्हणजे देव म्हणजे प्रत्येक जण कोणाला तरी देव मानत असतो, म्हणजे प्रत्येक जण कोणावर तरी अवलंबून आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की समाजामध्ये जीवन जगत असताना आपण सर्व एकमेकांना देत असतो, म्हणून समर्थ म्हणतात की सर्व माणसे एकमेकाच्या सहकार्याने आणि मदतीने एकमेकांना पूरक व पोषक राहून जीवन जगत असतात. म्हणूनच माणसाने एकमेकाच्या जीवावर न उठता, म्हणून समर्थ म्हणतात की माणसाने एकमेकाच्या जीवावर न उठता आपण सर्व एकमेकाच्या जीवावर जगत असतो, हे सत्य सदैव स्मरणात ठेवणे. एकमेकाच्या जीवावर न उठता आपण सर्व एकमेकाच्या जीवावर जगत असतो, हे सत्य सदैव स्मरणात ठेवणे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि सर्वांच्या हिताचे आणि कल्याणाचे हे आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की माणसाबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी व यशस्वी करण्याचा प्रयत्न करणे, हीच आहे भक्ती, हीच आहे उपासना आणि हेच आहे भजन, हेच आहे पूजन आणि तोच आहे खरा धर्म असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागले पाहिजे, माणसाच्या सर्व समस्या सहज सुटून सर्वांचा उत्कर्ष साधला जाऊन सर्व सुखी होतील असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की समाजाचे ऋण फेडण्याचा व समाज कल्याण साधण्याचा आणखीन एक आपल्याला मार्ग समर्थ सांगतात. सर्वांचं उत्कर्ष व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना आनंद मिळावा, सर्वांचं आरोग्य उत्तमच राहावं, सर्वांना ऐश्वर्य प्राप्त व्हावं, यश प्राप्त व्हावं, असे मनापासून शुभचिंतन केल्याने माणसाला त्याचे स्वतःचे व कुटुंबाचे हित साधता येते असं समर्थ आपल्याला ती सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की शुभचिंतन करून समाजाचे व राष्ट्राचे सुद्धा हित आपल्याला साधता येते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि त्यासाठी समर्थ आपल्याला एक प्रार्थना सांगतात की हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे असं समर्थ आपल्याला प्रार्थना सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की जगातील प्रत्येक माणसाने समाजाचे ऋण लक्षात घेऊन कृतज्ञता आणि विश्व प्रार्थना म्हणण्याचा
छंद हा जोपासला पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की हाताची 5 बोटं जर आपण ताठ करून उभारलो तर त्या हाताने कोणतंही काम होणार नाही आणि त्याच हाताने 5 बोटं अगदी नम्रतेने एकमेकाला चिटकून जर उभा राहिले तर ते काम अगदी सहजरित्या होईल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की ह्याचा अर्थ एकीचे फळ मिळते फळ. ते 5 बोटं जर अशी ताठ करून उभा राहिली तर त्या 5 बोटांना अहंकार आला असं समजायचं, पण तीच 5 बोटं एकत्र आली तर त्या 5 बोटाने आपण काहीही उचलू शकतो, काहीही घेऊ शकतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की अहंकारामुळे आपलं नुकसान होतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाने नम्रतेने राहिलं पाहिजे आणि नम्रतेने काम केलं पाहिजे आणि समाजाचं ऋणही आपल्याला फेडता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला बोध सांगतात. समर्थ म्हणतात की प्रत्येकाचा काही ना काही उपयोग असतो. असं नसतं की फक्त मोठ्या व्यक्तींचाच उपयोग असतो, छोट्या व्यक्तींचा उपयोग नसतो. समर्थ म्हणतात की या जीवसृष्टीवर जे कोणी जन्माला आलाय त्या प्रत्येकाचा काही ना काहीतरी आपल्याला उपयोग असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका जंगलामध्ये सिंह असा गाढ झोपला होता. त्यावेळेस मात्र उंदीर तिथे आला आणि उंदीर हा सिंहाच्या अंगावरून खेळू लागला. त्यावेळेस मात्र सिंहाला राग आला आणि सिंह गाढ झोपेतून जागा झाला आणि सिंह त्या उंदराला म्हणाला की हे उंदरा, तू माझी झोपमोड केली आहे आणि याची तुला शिक्षा तुला मिळणारच. आणि मग मात्र उंदीर घाबरलं आणि सिंह म्हणाला की थांब, आता मी तुला 2 मिनिटात खाऊन टाकतो आणि मला भूकही लागली आहे. त्यावेळेस तो उंदीर म्हणाला की सिंह दादा, मला तुम्ही मारू नका, मी आहे एवढंच, तुमचं पोट आहे मोठं, तुम्ही जरी मला खाल्लं तरी तुमचं पोट भरणार नाही, त्यामुळे मला तुम्ही सोडा. आणि मला तुम्ही सोडलं तर मीही तुमची कधीतरी मीही तुमच्या मदतीला येईन आणि मीही तुमची मदत नक्कीच करेल आणि तुम्ही मला माझं जीवदान जर दिलं तर. त्यावेळेस सिंहालाही थोडी उंदराची दया आली आणि सिंह विचार करू लागला की हा उंदीर तर छोटासाच आहे, ह्याला खाऊन टाकलं तर माझं पोटही भरणार नाही, ह्याला सोडलेलंच बरं. त्यावेळी सिंहाने म्हणाला की ठीक आहे, मी तुला सोडून देतो. आणि मग उंदीरालाही आनंद झाला आणि उंदीर तेथून निघून गेला. मग थोडा काळ गेल्यानंतर ते त्या जंगलामध्ये पारधी आला आणि पारध्याने असं काही जाळं आणलं होतं आणि सर्व काही त्याने प्लॅनिंग करून ते जाळं सिंहावर टाकण्याचा त्याने निर्णय घेतला. आणि मग मात्र तेथे 5-6 पारधी आले आणि त्या 5-6 पारध्यांनी मिळून ते जाळं सिंहावर टाकलं आणि तसा सिंह त्या जाळ्यामध्ये अडकून बसला. सिंहने भरपूर प्रयत्न केला आणि 2-3 दिवस झाले तरी सिंह त्या जाळ्यामध्ये अडकून होता. शेवटी त्याला दुःख होऊ लागलं, त्याला अश्रू येऊ लागले. आता करायचं तरी काय? आणि मग तो सिंह जोरात ओरडू लागला आणि त्या ओरडण्याचा आवाज मात्र उंदराला आला आणि उंदीर म्हणू लागला, सिंह का ओरडत आहे? त्यावेळेस उंदराने सिंहाकडे जाऊन पाहूया की सिंह दादा तर काही संकटात नसेल ना. त्यावेळेस उंदीर तेथे धावत आला आणि मग मात्र सिंह उंदराला म्हणाला की तू माझी मदत कर आणि या जाळ्यातून मला माझी सोडवणूक कर. त्यावेळेस उंदरालाही त्याची दया आली. उंदीर म्हणाला, हो सिंह दादा, तुम्ही मला जीवदान दिलं आणि तुम्ही माझी मदत केली, तुम्ही मला त्या दिवशी मारलं नाही, खाऊन टाकलं नाही, त्यामुळे माझंही कर्तव्य आहे, माझंही धर्म आहे, माझीही जबाबदारी आहे की मी तुम्हाला या संकटातून सोडवणार. त्यावेळेस उंदरानेही आपल्या कारीदाताने ते जाळं कुंतडलं आणि पूर्णपणे जाळं तोडून टाकलं. त्यावेळेस मात्र सिंह अगदी बाहेर व्यवस्थित आला आणि मग मात्र ते जाळं पूर्णपणे फाडून त्या उंदराने टाकलं आणि मग मात्र सिंह दादाने उंदराचेही आभार मानले. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणी लहान आणि मोठं असं काहीही नसतं, प्रत्येकाचा आपल्याला काही ना काहीतरी उपयोग असतो. जसं त्या उंदराने सिंहानं मदत केलेली विसरली नाही, सिंहाला मदत करण्यासाठी उंदीर धावत आला. तसं आपण ही समाजाचे ऋणी आहोत, आपण ही कोणाचे तरी ऋणीच आहोत, आपल्यालाही ते ऋण फेडायचं आहे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. धन्यवाद. जय सद्गुरू.